आणि बोधिसत्व ही जी संकल्पना आहे महायान पंथाची, ही पुनर्जन्माच्या संकल्पनेला जन्म देणारी आहे. कारण पुढल्या काळात मग मैत्रेय हा बोधिसत्वाची संकल्पना जी मांडली, त्याच्या मूर्ती सुद्धा सापडतात. तर जगातल्या बहुतेक लोकांनी मी मैत्रेय असं जाहीर केलं. ज्याप्रमाणे कली हा जो अवतार सांगितला विष्णूचा, त्याचप्रमाणे मैत्रेय हा बुद्धाचा अवतार मानला गेला. अनेकांनी स्वतः कल्की, कल्की ज्याला आपण म्हणतो, तर त्या जातक कथेतला हा जो भाग आहे, हा अनेकांनी स्वीकारला. अगदी आपल्याकडे भगवान रजनीश ज्यांना ओशो म्हणतात, त्यांनी सुद्धा अमेरिकेने हाकलून दिल्यावर कोणत्या देशाने आश्रय दिला नाही. त्या भारतात आल्यावर एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यात त्यांनी म्हटलं की मी मैत्रेय या बोधिसत्वाचा अवतार आहे आणि त्याचा प्रभाव बौद्धांवर पडला. बरेच बौद्ध त्या काळात रजनीशांचे शिष्य झाले होते. आजही बरेच बौद्ध रजनीशांना मानतात. हा जो प्रकार आहे हा महानारद कश्यपाचा प्रभाव आहे असं या ठिकाणी सांगता येईल. या ठिकाणी आपण बुद्धाच्या पुनर्जन्म सिद्धांताचा जो विकृत भाग आहे तो कसा केला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचाराच्या अगदी विपरीत आज बरेच लोक वागतायत. तर म्हणून आपण बुद्धाचा हा पुनर्जन्म सिद्धांत समजून घेतला पाहिजे. त्या दृष्टीने आम्ही हे बुद्धाचा पुनर्जन्म हे पुस्तक प्रकाशित केलं. आज ते सहज उपलब्ध आहे, आपण ते वाचू शकता.